आज मी तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे जी आयुर्वेदात उष्ण, रुष आणि तीक्ष्ण मानले जाते. म्हणूनच कुळथाला औषधी डाळ म्हणतात. नमस्कार, मी राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. हे आहे गावाकडचे खरे ऑथेंटिक कुळथाचे शेंगोळे, म्हणजे गरिबाचं प्रोटीन. हिवाळ्यात अंगाला उष्णता देणारे, पचनसाठी चांगलं आणि आजकाल लोक विसरलेली पण फार मौल्यवान डाळ आहे. सगळ्यात आधी आपण कुळीथ स्वच्छ धुवून घेतो. कुठल्याही माती, कचरा राहता कामा नये. उन्हात 1 दिवस वाळवा आणि हलकासा कढईमध्ये मंद आचेवर भाजा. हे मी कुळथाची डाळ इथं स्वच्छ धुवून घेतली आहे आणि 1 दिवससुद्धा वाळून घेतली आहे. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही रेडीमेड पीठसुद्धा वापरू शकता. मी इथे साधारणतः अर्धा किलो कुळीथ घेतले आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही प्रमाण कमी जास्त देखील करू शकता. साधारणतः या कुळथापासून मी इथे 3 ते 4 वेळा शेंगोळे बनवते. तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये करायचे असल्यास तर तुम्ही इथे कुळथाचे प्रमाण वाढवू शकता. कढईमध्ये मध्यम आचेवर हलकासा भाजा. हा कुळीथ पूर्णतः कडक होतो. नंतर गिरणीतून बारीक पीठ करून घ्या. पीठ फार जाड नको, फार बारीकही नको, मध्यम बारीक हवं. कुळीथ पूर्णतः थंड झाल्यावर मी हे गिरणीमधून मध्यम बारीक असं केलं आहे आणि व्यवस्थित चाळून घेतला आहे. आता वाटण तयार करा. त्यासाठी मी इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या आहे आणि 4 ते 5 हिरवी मिरची, मूठभर अशी ताजी कोथिंबीर घेतली आहे. हिरवी मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि लहान मुलांसाठी बनवत असाल तर इथे तुम्ही हिरवी मिरची स्किप देखील करू शकता. कोथिंबीरचंही प्रमाण जास्तच ठेवा, यामुळे रंग छान येतो. आता यामध्ये 1 चमचा जिरे घाला. आता 1 चमचा जिरे घालून हे सर्व मसाला मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. हवं असल्यास तुम्ही इथे थोडं पाणी देखील टाकू शकता. थोडंच पाणी वापरा, पाणी जास्त नको. पाणी जास्त झाल्यास मसाला भाजला जाणार नाही. बारीक झालं की त्यामधून थोडं वाटण बाजूला काढा. हे वाटण आपण मसाल्यामध्ये टाकणार आहोत, त्यामुळे थोडं 2 चमचे वाटण मी बाजूला काढत आहे. आता याच वाटणमध्ये भाजलेले शेंगदाणे घाला. मी इथे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहे. हे सुद्धा यामध्ये बारीक पाणी टाकून थोडंसं फिरून घ्या. इथे सुद्धा पाणी जास्त नको, भाजायला खूप वेळ लागू शकतो, त्यामुळे थोडंच पाणी वापरा. आता हे मी मिक्सरमधून बारीक असं वाटण तयार केलं आहे. तुम्ही पाहू शकता याची थिकनेस. असं घट्टसर वाटण तयार करा. आता ताटामध्ये किंवा बाउलमध्ये 1 वाटी कुळथाचं पीठ घ्या. मी इथे 1 वाटी कुळथाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ घाला. मी इथे अर्धा चमचा मीठ घातलं आहे. आता बाजूला काढलेली पेस्ट घाला, म्हणजेच लसूण, जिरे, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घाला. थोडं तेल घाला आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्या. हे पीठ फार सैल नाही ना फार घट्टही नाही, अगदी शिंगोळे पडायला परफेक्ट असायला हवं. सुरुवातीला पिठामध्ये थोडंच पाणी वापरा, नंतर हळूहळू तुम्ही पाणी वाढवू शकता. मी इथे साधारणतः 2 वेळा पाणी घेतलं आहे. कुळथाचं पीठ थोडं चिकट असतं, त्यामुळे हाताला तुम्ही थोडं तेल लावू शकता, कारण तेलामुळे पीठ चिटकणार नाही आणि पीठ एकदम परफेक्ट मळल्या जाईल. मी थोडं थोडं पाणी वापरून पीठ घट्टसर असं मळून घेतलं आहे. ना पीठ फार सैल नाही ना फार घट्टही नाही, अगदी सॉफ्ट असं पीठ तयार झालं आहे. 10 मिनिट झाकून ठेवलं तर शेंगोळे मऊ होतात. आता हाताला थोडंसं तेल लावून घ्या, यामुळे शेंगोळे करताना चिटकणार नाही. आणि ज्यावरती तुम्हाला शेंगोळे करायचे आहे त्यावरतीही सुद्धा थोडं तेल लावा, किंवा तुम्ही हातावर सुद्धा शेंगोळे करू शकता. मी आता पिठाचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. या पद्धतीने सुद्धा तुम्ही असे छोटे छोटे तुकडे करून घ्या, कारण यामुळे एकसारखे आकाराचे आणि समप्रमाणामध्ये शेंगोळे बनतात. लांबट, बोटा एवढे किंवा ज्या आकाराचे तुम्हाला आवडत असेल असे तयार करा. तुम्ही हे शेंगोळे पाटावर किंवा हातावर सुद्धा करू शकता. मी हे शेंगोळे पाटावर करत आहे. या पद्धतीने मी असा गोल असा आकार देऊन शेंगोळे करत आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही त्या आकाराचे शेंगोळे करू शकता.
तुम्ही इथे लांबट शेंगोळे करू शकता किंवा असे माझ्यासारखे गोल आकाराचे करू शकता. मी याच पद्धतीने एकसारखी सगळे शेंगोळे करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने कुठेही न चिटकता अगदी सहजरित्या शेंगोळे बनून तयार होत आहे. या पद्धतीचे शेंगोळे बनवण्याकरिता जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे तुम्ही याच पद्धतीने शेंगोळे बनवा. या पद्धतीने बनवल्यास शेंगोळे फटाफट बनतील आणि वेळही वाचेल. या पद्धतीचे शेंगोळे तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी 5 मिनिटात शेंगोळे बनून तयार होतात. तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व शेंगोळे तयार केले आहे. अगदी 5-6 मिनिटात माझे शेंगोळे बनून तयार आहे. आता फोडणीची तयारी करा. आता फोडणीसाठी कढई ठेवा. कढईमध्ये तेल टाका. तेल थोडं गरम होऊ द्या. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे टाका. जिरे छान फुटू द्या. जिरे छान फुटले की त्यामध्ये शेंगदाणे, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट घालून व्यवस्थित मध्यम आचेवर साधारणतः 2 ते 3 मिनिट तेल सुटेपर्यंत परतवा. इथे तेल सुटणं फार महत्त्वाचं आहे. तेल इथे मसाल्याला सुटलं नाही तर तर्री येणार नाही, त्यामुळे व्यवस्थित तेल सुटू द्या. वाटण ओलं असल्यामुळे जास्त वेळ लागू शकतो. साधारणतः 2 ते 2.5 मिनिट लागू शकतात. तुम्ही इथे आच मध्यमच ठेवा आणि व्यवस्थित परतवा. मसाला भाजता भाजता इथे मला 1.5 मिनिट झाला आहे. थोडं थोडं मसाल्याला तेल सुटलं आहे. आता यामध्ये तुम्ही चवीनुसार मीठ घाला. मी इथे 1 चमचा मीठ घालत आहे. इथे लक्ष द्या, आज जास्त नको. आज जास्त असेल तर मसाला जळू शकतो, त्यामुळे मध्यम आचेवरच मसाला परतवा. मीठ घातल्यावर व्यवस्थित मिक्स करा आणि साधारणतः 1 मिनिट पूर्ण तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थित परतवा. पूर्णतः तेल सुटल्यानंतर आवश्यकतेनुसार गरम पाणी घाला. मी इथे साधारणतः अर्धा तांब्या गरम पाणी घेतला आहे. तुम्हाला रस्सा पातळ हवा की घट्टसर हवा या हिशोबाने तुम्ही यामध्ये पाणी घाला. गरम पाणी घालून उकळी येऊ द्या. साधारणतः 2 मिनिटात उकळी येते. रश्श्याला उकळी आली की हे शेंगोळे थेट त्यात सोडा. मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिट शिजवायचे. इथे तुम्ही पाणी अर्धाच तांब्या वापरा. का तर ते मी पुढे सांगते. 2 मिनिटानंतर आता याला उकळी आली आहे. आता हे सर्व शेंगोळे मी यामध्ये टाकून घेत आहे. तुम्ही पाहू शकता अगदी खणखणीत असे शेंगोळे तयार आहे. अजिबात एकमेकाला चिपकले सुद्धा नाही. माझ्या अशा सोप्या पद्धतीचे गावाकडचे कुळथाचे शेंगोळे बनवाल ना तर बार बार बनवाल. या गावाकडच्या शेंगोळ्याला जास्त साहित्य लागत नाही. आता मी हे सर्व शेंगोळे 10 ते 12 मिनिट शिजू देणार आहे. साधारणतः मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिट पुरेसा होतो. आता सर्वात मेन टिप, अधिक चव वाढवण्याकरिता इथे मी 1 वाटी पाणी घेतलं आहे. म्हणून मी तुम्हाला बोलली होती की थोडंच पाणी वापरा. आता 1 वाटी पाणी तर त्यामध्ये 1 चमचा कुळथाचं पीठ घातलं आहे. थंडच पाणी वापरा. गरम पाणी असेल तर गुठल्या होईल. थंड्या पाण्यामध्ये छान वितळून जातं, त्यामुळे थंड पाणी वापरा. ही आहे गावाकडची खरी ऑथेंटिक कुळथाचे शेंगोळे. कसलाही मसाला नाही, फक्त लसूण, शेंगदाणे आणि कुळथाचे नैसर्गिक चव. जर तुम्हाला अशा पारंपरिक रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला गावाकडची कोणती रेसिपी आवडते ते लिहा. धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन